खिडूकपाडा येथे प्रभू अण्णा भोईर यांच्या नेतृत्वात श्री दत्त जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा झाला. गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा यंदा 22व्या वर्षीही तितक्याच भक्तिभावाने पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, नितीन पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, बाळासाहेब पाटील, प्रीतम म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी दर्शन घेऊन उत्सवाला शुभेच्छा दिल्या. हा सोहळा भक्ती, एकता आणि परंपरेचे प्रतीक म्हणून खिडूकपाडावासियांसाठी विशेष महत्त्वाचा ठरला. आज दत्त जयंतीच्या निमित्ताने सर्व ठिकाणीच दत्तस्वामींचं ही मनोभाव ही पूजा केली जाते आणि दत्तस्वामीसुद्धा त्यानंतर सर्वांची काळजी घेत असतात आणि सर्व भक्त असतील किंवा भक्त नसतीलही, परंतु सर्वांची काळजी घेणं, सर्व हा चराचर आहे हा चांगल्या प्रकारे चालावा याकडे नेहमी ते लक्ष देत असतात. आणि आमचे कळंबोलीचे आमचे नेते प्रभू अण्णा हे सुद्धा याप्रमाणेच खिडूकपाडा असेल किंवा कळंबोली असेल, ते जिथे राहतात, जो त्यांचं कार्यक्षेत्र असतो त्या कार्यक्षेत्राच्या बाहेर असेल, नेहमीच इथे नागरिकांना सेवासुविधा भेटाव्यात, याचा विकास व्हावा यासाठी ते जातीने लक्ष देऊन असतात. आम्हाला नेहमी सूचना करत असतात. महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून मग सध्या महानगरपालिकेद्वारे या परिसराचा विकास व्हावा याच्यासाठी त्यांच्या अनेक सूचना ह्या वारंवार येत असतात आणि त्याप्रमाणे आम्ही इथे विकास कामांचं इथे जास्तीत जास्त आम्ही त्यासाठी प्रोग्राम करत असतो की बाबा आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला विकास करता येईल. खरोखरच या इथे प्रभू अण्णा यांच्याबद्दल जे असलेलं आकर्षण आहे, हे तरुण वर्ग असेल किंवा इथे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आहेच, त्याचा उपयोग हा सर्व विभागाला व्हावा यासाठी त्यांचा असलेला प्रयत्न आणि त्याचबरोबर आपले भारतीय सण हे सुद्धा चांगल्या प्रकारे साजरे व्हावेत आणि ह्या सणांच्याद्वारे जनतेपर्यंत पोहोचावं हा त्यांचा उद्देश, हा खरोखरच अतिशय चांगला असा उद्देश आहे. आणि त्यानिमित्ताने आज मला इथे यायला भेटलं आणि ह्या सर्व वातावरणाचा मला आस्वाद घेता आला, याच्याबद्दल मी स्वतःला भाग घ्यायचो. खरं तर आजची जी महाआरती होती गोपीनाथ रामशेठ ठाकूर यांची असते, येऊ शकले काय माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांचं रयत शिक्षण संस्थेवरती आता कदाचित जनादमागे शिक्षण संस्थेपेक्षा जास्त प्रेम हे जडलेलं आहे आणि त्यामुळे ह्या वयातसुद्धा ते अगदी धडपडत ते साताऱ्याला काही करून पोचणं आणि रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं आणि रयतच्या माध्यमातून या इथे जनतेची शिक्षण सेवा ही करणं, ह्याच्यामध्ये त्यांची आवड ही वाढतच चाललेली आहे. शिक्षणाच्यामुळं त्यांना या इथे ज्या संधी प्राप्त झाल्या अशाच प्रकारच्या संधी ह्या इतरांनासुद्धा प्राप्त व्हाव्यात. त्याचबरोबर त्यांचं शरद पवार साहेबांच्यावरती असलेली श्रद्धा, शरद पवार साहेबांच्या माध्यमातून शैक्षणिक संस्था चालवण्याबद्दल जे मार्गदर्शन भेटतं, या मार्गदर्शनाचा उपयोग ते मोठ्या प्रमाणामध्ये इतर ठिकाणीसुद्धा करत असतात. तर त्यामुळेच आज साधारणतः महत्त्वाच्या मीटिंग्स या साताऱ्याला असल्यामुळे ते आज या इथे येऊ शकतात. खरं तर प्रभू अण्णा राजकारणातील अजातशत्रू अवलिया म्हणलं जातं आणि अशा या अवलियाच्या कुठलंही राजकारणाचं पद नसताना विकास कामं असतील, सामाजिक कामं असतील करत असतो. आगामी निवडणुका असतील किंवा आगामी काही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असतील, काय आपण त्यांना संधी देणार आहोत. प्रभू अण्णांबद्दल असलेलं आकर्षण हे खरोखरच मोठं असं आश्चर्य आहे की कोणतंही पद नसतानासुद्धा ते ज्या प्रकारे जनतेमध्ये लोकप्रिय आहे, जनतेपर्यंत ते पोहोचलेले आहेत. जनतेच्या प्रश्नांची त्यांना असलेली जाण, जनतेच्या प्रश्नांबद्दल असलेली त्यांची कळवळा ही सर्वज्ञातच आहे आणि त्यामुळेच त्यांना त्यांचं राजकीय भविष्य हे नक्कीच उज्ज्वल आहे. बाकी त्यांना संधी ही कितपत भेटेल हे सर्वस्वी त्यांच्यावरती सुद्धा तेवढंच अवलंबून आहे. त्यांची इच्छाशक्ती आणि त्याचबरोबर काळ वेळ ह्या सर्व गोष्टीसुद्धा त्याला तेवढ्याच महत्त्वाच्या असतात आणि ह्या प्रश्नाला उत्तर त्यामुळे प्रभू अण्णा आणि भारतीय जनता पार्टीचे पक्षश्रेष्ठी हेच चांगल्या प्रकारे देऊ शकतील असं वाटतं. थँक्यू. पंचक्रोशीत फेमस आहे, विविध सेवा चालू करतात, त्यानिमित्ताने सामाजिक कार्यक्रम असतील, विविध काही नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांनाच मनापासून दत्त जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि दत्त जयंती म्हटली
की नक्कीच खिडूकपाडा हे गाव आठवल्याशिवाय राहणार नाही. कारण गेली अनेक वर्ष, हे वर्ष मला वाटतं 22वं वर्ष आहे आणि भगवानाच्या इथे दत्त जयंतीला सारी लोकं आणि खास करून नेते मंडळी विविध पक्षाचे असतात, हे न आमंत्रण देतासुद्धा येतात. ही प्रभुअण्णांची ख्याती आहे. कारण काही जण असतात जे आमंत्रण दिल्यावरच जातात, परंतु बरीच मंडळी अण्णावर प्रेम करणारी अशी आहे की जी प्रेमापोटी अण्णाच्या इथे येत असतात. आणि खरोखरच अण्णाला दत्ताच्या जयंती प्रार्थना करतो की एवढं उदंड आयुष्य लाभू दे आणि समाजाची सेवा करण्यासाठी एवढं आयुष्य देऊ की अण्णांच्या हातून आता विकास कामांची सुरुवात झालेलीच आहे. पण गेली अनेक वर्ष रस्ता रखडलेला, आज अण्णांचा कार्यक्रम म्हटला की तो आतमध्ये व्हायचा, परंतु पहिल्यांदा रस्त्यावर कार्यक्रम होतो आहे आणि तो अण्णांनी नक्कीच असं दाखवायचा प्रयत्न केला असावा की बाजूचा कॉन्क्रीट झाला, आता ही लेन पण कॉन्क्रीट लवकरच होईल, हे त्याच्यातून दिसते असं मला वाटतं. आणि विविध सामाजिक उपक्रम तुम्ही म्हणालात, आज देखील म्हणजे फॅमिलीची कथा एक असं नाटक आपण बघतोय की त्या नाटकाद्वारे देखील लहान असतील थोरले असलेल्या सर्वांसाठी हे मनोरंजनाचा कार्यक्रम देखील ठेवला आणि त्याच्यातून बोध देखील घेणं हे देखील अण्णाने द्विधा विचार करून हे सगळं ठेवलेलं असं मला वाटतं. आणि दत्त जयंती म्हटलं की नुसतं एका दिवसाचं कार्यक्रम नसतं, तर 2-3 दिवस सातत्यानं समाजोपयोगी कार्यक्रम हे अण्णा ठेवत असतात. सगळेच त्यांचे सहकारी, सुरेशदादा असतील, सगळेच अतुल जे असतील माझे सहकारी, हे सगळी मंडळी आम्ही नेहमी सातत्यानं सोबत काम केलेली मंडळी आहोत. त्याच्यामुळे हा उत्सव आणि या उत्सवाने मिळणारा आनंद आणि या उत्सवाद्वारे मिळणारे आशीर्वाद हे नक्कीच दत्ताच्या चरणी मी प्रार्थना करतो की आम्हा सर्व मंडळींना आणि सगळ्यांना सुबुद्धी देऊ की आपण या कामात आणि कार्यात नेहमी अग्रेसर राहून लोकांची सेवा करू. पुन्हा एकदा मी दत्त जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो. नाटक प्रेम ही वायर नाटकामध्ये हा पर्वणी असते, प्रत्येक वर्षी नाटक असतं. यावर्षी नाटक आम्हाला मला खूप आनंद होतो की गेली 22 वर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे उत्सव साजरा होतो आहे. आम्ही पहिल्यांदा याची मला बघतो आहे आणि लोकांचा उत्साहही दिसतो आहे. आणि संतोष सर तर दरवर्षी इथे नाटक करतात आणि ती संधी यावर्षी मला मिळाली तेव्हा मी खूप आनंद खरं तर इथल्या नाटकप्रेमीसाठी किंवा इथं पुण्यकडची पर्वणी असते नाटकाची, तर नाट्यगृहामध्ये लोक कमी होतात, पण इकडे असं येतं. आणि ह्या निमित्त पनवेलकर म्हणजे अगदी तुम्हाला पाहून तुमच्या कलाकारांना पाहून मंत्रमुग्ध होतं. तर नाही मंत्रमुग्ध म्हणजे नाटक पोहोचवणं फार गरजेचं असतं. आम्ही जर प्रयोगाला जातो आम्ही, पण प्रयोग जो म्हणून ठेवतो जो लोकांपर्यंत ते नाटक पोहोचवतो, जो घेऊन येतो, ते फार महत्त्वाचं आहे. की लोकांना जिथे थिएटरला जाता येईल, तिकीट परवडत नसतं, काही असतं, छोट्या मोठ्या गोष्टी काही असतात, पण त्यांच्यासाठी तिकडच्या रहिवाशांसाठी हे नाटक ठेवणं, नाटक हा प्रकार ठेवणं हे फार मोठी गोष्ट आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर उत्सव साजरा होतोय तर लोकांचं मनोरंजन झालं. ज्यांना यायला मिळालं नाही तर नाटक काय गमत आहे? काय ज्यांना यायला मिळालं नाही तर त्यांना नाटकात काय गमत? मग ते फसले मग त्यांनी गंमत मिस केली मग त्यांनी. आणि पनवेल तालुक्याच्या पूर्ण शहरामध्ये विविध ठिकाणी दत्त जयंती उत्सव साजरा होतो. पण ही जी दत्त जयंती याचं वैशिष्ट्य असं आहे की पंचवर्षिक फेमस आहे. आणि ह्या दत्त जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम राबवले जातात, आरोग्य शिबिर असेल किंवा रसिक प्रेक्षकांसाठी नाटक असं ह्या गोष्टी 22 वर्ष ठेवले जातात. काय सांगा? नवसालावर सगळं तुम्हीच सांगता, सगळं तुम्हीच सांगितलं, मी काय सांगा. खरं तर या संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये आज दत्त जयंतीच्या निमित्तानं खूप उत्साहाचं आणि उत्सवाचं वातावरण आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यात किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्हाला ती अनुभूती येते. पण गेले 22 वर्ष ज्या दत्त जयंतीचं एक वेगळं महत्त्व आम्ही सगळे अनुभवतोय, ती दत्त जयंती म्हणजे आमचे सहकारी युवा नेते प्रभुदास अण्णा भोईर यांनी साकारलेली, सातत्य टिकवलेली दत्त जयंती. आणि त्यामुळे खिडूकपाडा येथे प्रत्येक वर्षी आम्ही येत असतो. राजकीय पक्ष वेगवेगळे असताना, राजकीय विचारधारा वेगवेगळ्या असताना सुद्धा फार पूर्वीपासून प्रभू अण्णांच्या दत्त जयंतीला किंवा सगळ्याच कार्यक्रमांना मैत्री खातर एक सहकारी म्हणून कायम आम्ही येत राहिलो. आज तर प्रभू अण्णा आमच्या या भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहाचे भाग झाले, त्यामुळे आता तर अजून हक्काने आलो. पण या पूर्वीपासून त्यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे, मैत्रीचे संबंध, त्यांची संपूर्ण टीम यांच्याबरोबर असलेले मैत्रीचे संबंध हे कायम आमचे ऋणानुबंध राहिलेले आहेत. आणि त्यामुळे समाजसेवेचा वसा घेऊन मला या विभागाच्या विकासासाठी काहीतरी करायचं आहे, मला वाहतूक विषयासाठी काहीतरी करायचं आहे,
या पवित्र भावनेतून काम करणारं युवा नेतृत्व म्हणजे प्रभुदास अण्णा भोईर आहे. आणि त्यामुळे सातत्याने अनेक उपक्रम आजसुद्धा दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम हे साकारण्यात आलेले आहेत. आरोग्य शिबिर असेल किंवा सांस्कृतिक वारसा जपणारं नाटक आज ते या ठिकाणी साकारतायत. आणि सातत्याने असे अनेक उपक्रम गरीब जनतेसाठी साकारण्याचं काम प्रभुदास अण्णा भोईर हे करतच असतात. आणि त्यामुळे मला खरं तर त्यांचा हेवा वाटतो की सातत्याने मला माय माऊलींसाठी काहीतरी करायचं आहे, युवा शक्तीसाठी काहीतरी करायचं आहे, कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी करायचं आहे. ही भावना मी कायम त्यांच्या हृदयात बघितलेली आहे. आजच्या या मंगल दिनाच्या मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि प्रभुदास अण्णा भोईर, आपण जे काम उत्तम पद्धतीनं करताय, गोरगरीब जनतेची सेवा करताय, हे समाजसेवेचं घेतलेलं व्रत, हा वसा असाच अविरतपणे पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रभू दत्त भगवान आपल्याला ताकद देव, आई जगदंबा, आई एकवीर आपल्याला ताकद देव. एवढ्याच मंगलकामना. धन्यवाद.